हॅलो फ्रेंड्स, तर मी कुक्कू अहिरे. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये. तर ही नन्नू आहे. नन्नूला तर तुम्ही ओळखतच असाल. नन्नू हाय कर. तुझं नाव काय आहे? सारजी. सारजी. हिचं नाव सारजी आहे. निकनेम नन्नू आहे. आणि आजचा ब्लॉग असा आहे की आज आम्ही चाललोय लग्नाला. तयारी वगैरे करून घेतलेली आहे. आम्ही औरंगाबादला चाललेलो आहे. आणि ब्लॉग नक्की पूर्ण बघत राहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि मला सपोर्ट केल्याबद्दल 1K कंप्लीट झाल्याबद्दल थँक्यू, खूप खूप थँक्यू. तर व्लॉग नक्की पूर्ण बघत राहा. आता आम्ही थोड्याच वेळात नाश्ता करायला थांबणार आहोत. तर बघा, रोग थोडी आहे. हे बघा, आता आम्ही हॉटेल शोधतोय. कुठं थांबायचं वगैरे याच्यासाठी आम्ही हॉटेल वगैरे शोधतोय आता. आणि फायनली हॉटेल मिळालेलं आहे. हे बघा, पहिले अगोदर आम्ही या हॉटेलमध्ये गेलो पण तिथं जास्त लोक नव्हते, त्याच्यामुळे आम्ही साईडच्या हॉटेलमध्ये गेलो आहे. दुसऱ्या हॉटेलमध्ये चाललो आहे आम्ही आता. हे बघा, इथं आता आम्ही नाश्त्यासाठी थांबलेलो आहे. आम्ही इथं नाश्ता करायसाठी थांबलो आहे. पण आता घरच्यांना एकालाही टेस्ट काय आवडली नव्हती आणि मिसळ पाव पण इथं नव्हती अवेलेबल. मी एकटीच खाते आहे कारण की मला खूप भूक लागलेली आहे. तुम्ही बाकीचे बघू शकता, सर्वांनी अर्धा तसंच ठेवलेलं आहे आणि निघून गेलेले आहे. आता अर्धी फॅमिली दुसऱ्या गाडीमध्ये आणि आम्ही दुसऱ्या गाडीमध्ये आहे. तर आता लाजो माझ्याकडे पार्सल झालेली आहे. तर आता लाजो माझ्या जवळ बसणार आहे आणि नन्नू तिकडं पार्सल झालेली आहे. आणि हे बघा, प्रशिक तर मोबाईलमध्ये बिझी आहे. आणि लाजोच्यासाठी जोडी बांधत आहे प्रशिक आणि त्याचे नाना. तर आता आम्ही थांबलेलो इथं मिसळ पाव खायला. तिथे अजिबात कोणीही जेवण वगैरे काहीच नाश्ता नाही केलेला आहे. तर आता आम्हाला खूप भूक लागली म्हणून आम्ही थांबलेलो इथं गार्डन मिसळ पाव खायसाठी. आता आम्ही पोट भरून नाश्ता करणार आहे इथे, कारण की खूप भूक लागलेली आहे सर्वांना. आणि फायनली नाश्ता झाला आहे. आता आम्ही चाललो आहे परत, कारण की खूप दूर जायचं आहे आणखी. आम्ही निघालेलो आहे. आणि नन्नूचं तर डान्स सुरू होता. हे बघा, नन्नू तिथे खूप जोरात गाणे वाजत होते म्हणून नन्नूला खूप डान्स करायची इच्छा होत होती. हे बघा नन्नूचा डान्स. हे बघा, हा समृद्धी मार्गे आम्ही चाललेलो आहे. खूप सुंदर रोड होता. मला तर खूप मस्त, गाडी खूप 100-120च्या स्पीडने जात होती पण काहीच असं वाटत नव्हतं. तर हा ब्लॉग इथंच संपतो. दुसरा ब्लॉग नक्की बघा जिथे लग्न वगैरे दाखवलेलं आहे. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगला.